हाय, हॅलो, नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या अगोदरच्या रिसेंटली अपलोड झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे, की एकाच क्लायंटचे खूप सारे ब्लाऊज द्यायचे होते मला आणि खूप सारं टेन्शनसुद्धा आलं होतं बरं का. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच जाऊन पहा आपल्या होम पेजवरती. आणि त्या क्लायंटला गावी जायचं होतं, त्यामुळे माझ्याकडे सुद्धा कारागीर नव्हते म्हणून मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्या दिवशी एकटीच होती, एकटीवरतीच लोड होता. जेवढं जमेल तितका लोड मी त्या दिवशी उरकला होता आणि आज मी खरं सांगते खूप आनंदात आहे. आनंदात म्हणण्यापेक्षा काम झालेलं आहे म्हणून आनंदात नाही. माझ्या कारागीर, माझी टीम आलेली आहे त्यामुळे मी आनंदात आहे. त्यामुळे छान हसत-खेळत गप्पा गोष्टींमध्ये कटिंगला घेतलेलं आहे. दिवसाची सुरुवात झाली होती. घरचं सगळं रुटीन उरकून मी शॉपवरती आली होती. शॉपवरती येऊन 2-3 ब्लाउज कट केले होते. त्यानंतर कारागीरसुद्धा आले होते त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार घरचं उरकून, मुलांना शाळेत वगैरे सोडून आणि दुपारी आमची आता ही कामाची लगबग चालू झालेली आहे. ही दिवसभर राहील. आता दिवसभरामध्ये प्रत्येकीचं काम झालं की जी ती आपापल्या घरी निघून जाईल. कामानुसार आणि वेळेनुसार प्रत्येकजण इथे थांबते. गरज संपली की लगेच ती घरी जायला निघते. कारण घरची सुद्धा कामं असतात ती वाट बघत असतात आपली. त्यामुळे आता इथे कटिंग चालू झालेलं आहे. कटिंग जसं-जसं होईल तसं शिवून तिकडे जोडून होत आहे. आरती जोडत आहे आणि भावना हातशिलाई करत आहे. भावनाला सुद्धा आज खूप सारा लोड आहे. आरतीला सुद्धा बरेच ब्लाउज जोडायचे आहेत आणि मला सुद्धा कटिंग करून देऊन तिने जोडलेली ब्लाउज शिवायची आहे. त्याच्यातच मला क्लायंट सुद्धा सांभाळावे लागतील. आता दुपारच्या वेळेला फार कोणी येत नाही. 4 वाजून गेले होते. चहावाला मध्ये लुडबुड करत होता. आणि त्यानंतर अजून 2-3 ब्लाउज राहिली होती. ती मी ते कटिंग करायला घेते कारण आदल्या दिवशी रात्री मी जे ब्लाउज शिवली आणि बाकीची कटिंग राहिली होती ती तुम्हाला दाखवली होती. त्यातले 1-2च ब्लाउज कटिंग झालं होतं. बाकीचे राहून गेले होते. कारण क्लायंट होते. मग घरी जायचा वेळ झाला होता. सो मी सुद्धा कंटाळले होते. म्हणून मी तसंच ठेवून गेले होते. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर साफसफाई झाली, देवपूजा झाली आणि त्यानंतर मी कटिंगला घेतले होते. नुसतं कटिंग माझं चालू होतं आणि कटिंग करता कारागीर यायच्या अगोदर कालच्यातले 2 ब्लाउज मी कट केले होते ते मी शिवले होते. जोडायच्या अगोदरच शिवून घेतले. स्वतःच जोडले, स्वतःच शिवले होते. तेच आता भावना येऊन करत बसलेले आहे. म्हणजे बाकीचं माझं कटिंग होत आहे. आता हे आमचे शेजारचे भाऊ आहेत जे सुट्ट्या मागायला आलेले आहेत. कारण ऑनलाईनमुळे सुट्ट्यांची पंचायत सगळ्यांनाच होते. माझ्याकडे नव्हते म्हणून ते शेजारच्या शॉपमध्ये गेले होते. त्यानंतर ब्लाउज कटिंग होत आहे. गप्पा गोष्टी आमच्या चालूच आहेत. कोणाचं कधी द्यायचं आहे, काय द्यायचं आहे किंवा पुढचं नियोजन काय आहे, या बऱ्याच गोष्टी आमच्या डिस्कशनमध्ये असतात. आता सगळ्याच गप्पा तुम्हाला ऐकवू शकत नाही कारण फार आवाज असतात. निवांतपणे प्रत्येकीचं काम चालू असतं. त्यामुळे मी ते तुम्हाला सगळ्याच गप्पा आमच्या ऐकवू शकत नाही. जुन्या-पान्या आठवणी असतात. दिवाळीच्या बऱ्याच आठवणी असतात. एकत्र आम्ही जमल्या की कटिंग आणि शिलाईच्या बाबतीमध्ये. कारागीर वेगवेगळे असतात. दरवेळेला कारागीर सेम असतील असंही नाही. तर आता इथे हा फोर्टक्स ब्लाउज आहे. तो सुद्धा कटिंग एकाचं झालेलं आहे, दुसऱ्याचं करत आहे आणि दुसऱ्याचं कटिंग दोन्हीही काळेच ब्लाउज आहेत. एक आहे ब्लाउज साडीवरचा, दुसरा आहे असाच घेतलेला त्यांनी ब्लाउज पीस आहे त्याच्यावरचा. आता बघा लाईट निघून गेली मध्येच अचानक. आज लाईटचा वार नाही तरीसुद्धा लाईट गेलेली आहे. त्यामुळे या ब्लाउजला मला प्रेस करावं लागणार होतं. आता बिना प्रेसचं कटिंगला जमतंय का नाही ते मी ट्राय करते. पण खूप सारा चुरगळला होता हा कपडा त्यामुळे प्रेस केल्याशिवाय मला पर्याय नव्हता. जसं जमेल तितकं मी कटिंग केलं आणि लाईट आल्यानंतर मी पुन्हा याचं कटिंग प्रेस करून केलं. आता लाईट येईपर्यंत बराच वेळ गेला होता. साधारण 5:30 वाजून गेले होते. आरती निघून गेली होती. 4 ब्लाउज अजूनही शिल्लक होते जोडायचे आणि हे मी हातात घेतलेलं होतं ते आरतीने जोडून ठेवलं होतं. त्यानंतर भावनासुद्धा गेली होती. तिच्या मुलग्याचं स्कूलचं टायमिंग झालं होतं. म्हटलं मग तिला स्कूलमधून बाळाला घेऊन ये आणि खाऊ-पिऊ घालून थोडा वेळ शॉपवरती घेऊन ये. कारण अजून हे 4 ब्लाउज मला शिवायचे होते. त्यातले 2 जोडायचे होते आणि हे हातशिलाईसुद्धा करायचे होते. सो मी भावनाला रिटर्न बोलावलं होतं, की रिक्वेस्ट केली होती ये म्हणून थोडा वेळ कारण ही कामं मला द्यायचीच होती. ते पाहता क्लायंटसुद्धा मला बघणं खूप गरजेचं असतं. कारण क्लायंट आले की आपल्या हातामध्ये काम घाईचं आहे किंवा अर्जंट आहे हे पाहून चालत नाही. कारण क्लायंटसुद्धा त्यांचे वेळ काढून आपल्याकडे आलेले असतात. सो आपल्याला त्यांना अटेंड करणं आपली पहिली प्रायोरिटी असते. त्यांच्याशी 2 मिनिटं गप्पा मारत-मारतच मी हातातलं काम कंप्लीट केलं. त्यासुद्धा खूप दिवसांनी आल्या होत्या आणि आलेल्या त्यांनी मला सांगितलं, की यावेळचे ड्रेस मला तुम्ही शिवूनच द्या. कारण लास्ट टाईम माझ्याकडे कामाची घाई होती, लोड होता, वर्कलोड त्यामुळे मी त्यांचे ड्रेस घेतले नव्हते.
त्यातलाच त्यांनी एक ड्रेस बाहेर शिवला होता. तर त्यांनी त्या ड्रेसबद्दल मला सांगत होते, की "तो ड्रेस माझा पूर्ण खराब झाला. मी घातलाच नाही. कोण जाणे कसा शिवला, काय शिवला?" त्यांनी दुसऱ्या ठिकाणी शिवून घेतला होता. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येकालाच आपण शिवलेलं जे आवडतं ते दुसऱ्याने शिवलेलं आवडेल असं काही नाही. कारण आपण बऱ्याच वर्षी त्यांना ब्लाउज किंवा ड्रेस शिवून देत असतो. त्यांना सवय झालेली असते आपल्या क्वालिटीची, आपल्या फिनिशिंगची. सो त्याप्रमाणे त्यांचे विचारसुद्धा बदललेले असतात. तर या क्लायंट एकदम आज 3 ड्रेस घेऊन आल्या होत्या. म्हटल्या अजून बरेच ड्रेस आहेत, पण मी ऑफिसवरून डायरेक्ट आली होती. सो मी सकाळी ऑफिसला जाताना हे 3 ड्रेस आहेत ते ठेवले होते गाडीमध्ये, की आज येताना तुमच्याकडे देऊनच यायचं म्हणून. त्यांच्याशी गप्पा मारत मला त्यांचे ड्रेस चेक केले, कारण कधी-कधी कपडा वगैरे कमी असतो किंवा काय त्यांना ह्याच्यामध्ये सेमी पटियाला ड्रेस हवे होते आणि एका ड्रेसचा कपडा 2च मीटर होता आणि बाकीच्या पण त्यांना सेमी ड्रेस हवे होते. त्यासाठी त्यांना वरती नेफ्यासाठी वेगळा कपडा लावला तरी चालेल त्यांचं चाललं होतं. त्यांच्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेतल्या. तसं मी ते लिहून घेतलं आणि त्यांना अंगावरती माप घ्यायचं होतं. मग त्यांना मी मापं वगैरे घेण्यासाठी आतमध्ये बोलवलं. त्यांच्या काय-काय ड्रेसला काय-काय गोष्टी आहेत त्या लिहून घेतल्या. कोणत्या ड्रेसला काय करायचं आहे, अस्तर, विदाऊट अस्तर, विथ अस्तर सगळं काय आहे ते लिहून घेतलं आणि आहेत आपल्या क्लायंट त्यांनासुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. सो मी कॅमेरा चालूच ठेवला होता. त्या उलट मला विचारत होत्या कौतुकास्पद, की "तुम्ही हे रील बनवता का? किंवा व्हिडिओ बनवता का? ऑनलाईन टाकता का? छान चालू आहे." काहीतरी असं आपण बिझी राहतो आणि आपल्याला आनंद मिळतो ते काम आपण नक्कीच करावं, असं त्यांचंही म्हणणं होतं. छान होत्या स्वभावाने त्या. आणि त्यांचं ड्रेसचं मेजरमेंट मी इथे घेतलं. आता पूर्ण मेजरमेंट तुम्ही म्हणाल, की का दाखवलं नाही? कारण मी व्हिडिओ सेट करायला विसरले. कामाच्या गडबडीमध्ये थोडासा मी कॅमेरा थोडासा पाठीमागे सरकवून ठेवला असता, तर प्रॉपर त्यांचं मेजरमेंट कसं घेतलेलं आहे, हे तुमच्यासुद्धा लक्षात आलं असतं. कारण बऱ्याच ताई आपल्याला बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला कमेंट करतात, की "ताई ड्रेसवरती अंगावरती ड्रेसचं माप कसं घ्यायचं हे तुम्ही आम्हाला दाखवा." कारण ब्लाउजचं माप कसं घ्यायचं बॉडीवरती, बॉडी मेजरमेंट ब्लाउजसाठी घेऊन आपण व्हिडिओ शेअर केला होता. पण बॉडी मेजरमेंट ड्रेससाठी आपण व्हिडिओ शेअर केला नव्हता. सो त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला लवकरच हा व्हिडिओ शेअर करेल. ॲक्चुअली माझ्या आता हे लक्षात नाही आलं कामाच्या गडबडीत विसरून गेले मी. नाहीतर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ड्रेसचं मेजरमेंट बॉडीवरती कसं घ्यायचं हे लक्षात आलं असतं. आता त्यांना दोन्हीही स्लीव्हजसाठी मी मेजरमेंट घेऊन ठेवले. त्यांच्या ड्रेसमध्ये कोणता स्लीव्हज कसा करायचा आहे त्यांनी सांगत होत्या. मी घातलेल्या टॉपच्या स्लीव्हज किती आहेत त्यांना विचारायचं होतं. तर ते सुद्धा आम्ही मोजून पाहिलं आणि यावेळेला मात्र त्यांना पेन्सिल बॉटम नको होता. त्यांना रेग्युलरमध्ये सलवार किंवा सेमी पटियाला म्हटलात तरी ते हवं होतं. कारण त्यांचं म्हणणं असं होतं, सध्या ट्रेंड आहे पेन्सिल बॉटम शिवण्याचा किंवा टाईट पॅन्ट्स असतात, सिगारेट पॅन्ट असतात त्या शिवण्याचा. पण ज्यांना नंतर ड्रेस घालून कंटाळा येतात ऑफिसवाल्या ज्या लेडीज आहेत त्यांना, मग ते ड्रेस त्यांना जेव्हा घरी यूज करायसाठी काढायचे असतात, तेव्हा घरी घालण्यासाठी ट्राउझर पॅन्ट्स, सिगारेट पॅन्ट्स किंवा टाईट पॅन्ट्स, पेन्सिल पॅन्ट्स या कम्फर्टेबल नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. सो त्यांनी या ड्रेससाठी मला सेमी पटियाला शिवायला लावले होते. त्यांचं मेजरमेंट घेऊन झालं पूर्ण ड्रेसचं, सलवारचं, टॉपचं वगैरे आणि गळे वगैरे कसे करायचे त्या म्हटल्या तुमच्या आवडीने करा. तरीसुद्धा मी त्यांना एकदा विचारते, की तुम्हाला या ड्रेसला हा गळा चालेल का? कारण क्लायंटला सांगून केलेलं कधीही चांगलं. नंतर आपण केलं आणि त्यांच्या लक्षात नाही आलं किंवा त्यांना आवडलं नाही, तर तो सुद्धा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांची आवड-निवड आपण गरजेचं आहे, की जाणून घेणं. आता माझे खूप वर्षापासूनचे बरेच क्लायंट असल्यामुळे मला त्यांचा स्वभाव किंवा त्यांची आवड माहीत असते. सो अशा वेळेला मी स्वतः म्हणते, की या गळ्याला हा आपण पॅटर्न टाकू किंवा हा गळा डिझाइन टाकू. त्यावेळेला त्या ओके म्हणतात. कारण त्या म्हणतात, "तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा." पण नवीन क्लायंट असतील, तर न्यू क्लायंटचं आपण जबाबदारी किंवा जिम्मेदारी घेऊ शकत नाही. त्यांना काय नेमकं आवडतं हे आपल्याला कळेपर्यंत त्यांचे एक ड्रेस एखाद दुसरे शिवणं गरजेचं असतं. सो या क्लायंटचं बिल केलेलं आहे, सगळं ओकेमध्ये लिहून घेतलेलं आहे आणि त्यांना जे काही ॲडव्हान्स द्यायचा आहे त्यांनी ॲडव्हान्स देऊन त्यांनी मला ऑनलाईन पेमेंट केलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांचं बिल त्यांना दिलं. ड्रेस जे होते ते सगळे ते स्टॅपल करून ठेवलं जे माप होतं ते ड्रेसलाच आणि सगळे ड्रेस वगैरे घड्या घालून पुन्हा एका बॅगेत भरून ठेवलं. क्लायंटने बॅग दिलेली. त्याने 2-3 बॅगा आणल्या होत्या. त्यातली एक बॅग मी घेतली होती कारण ठेवायला मला सुद्धा हे बरं पडतं. आणि या गोष्टी सगळ्या हँडल करता माझा वेळ निघून चालला होता. माझ्या डोक्यामध्ये तो काटा जो आहे घड्याळाचा तो टक, टक, टक चालूच होता. कारण कसं आहे अ, हे काम घेता माझं जे गरजेचं काम आहे ते मात्र पुढे-पुढे ढकलतं आणि दिवस हातातून निघून चालला होता. वेळ निसटत होती. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही म्हणतात तसं आहे. त्यांनी जे पेमेंट केलं होतं ते मी चेक केलं आलेलं आहे का? कारण बऱ्याच वेळेला पेमेंट कधी-कधी लेट मेसेज येतो. अननोन क्लायंट असतील तर प्रॉब्लेम होतो. बऱ्याच वेळेला झालेला आहे. सो मी चेक करते आता जेव्हा आठवण असेल तेव्हा. त्यानंतर कंटिन्यू माझं पुन्हा हे काम आहे ते मी चालू केलं. आणि आता हे ब्लाऊजसुद्धा माझं फिटिंग करायला येणार होतं. आता इथे बघा
त्याला हुक-लूकची पट्टी लावणं चालू होतं आणि जेवढं स्पीड मी घेऊ शकत होती, तेवढं स्पीड मी घेते मशीनला आणि माझी मशीन खरं सांगते इतकं काम देते मला. मी तिला रोज सकाळ-संध्याकाळ बसताना आणि काम संपवून उठताना थँक यू म्हणते. कारण मशीन नसेल तर माझं काम तसंच्या तसं राहील. त्यामुळे माझ्या मशीनला जी माझी मशीन आहे त्याला मी धन्नो म्हणते. धन्नो मला खूप छान रिस्पॉन्ड देते किंवा रिस्पॉन्ड करते आणि माझी कामं पटापट उरकते. भावनासुद्धा तिच्या बाळाला खाऊ-पिऊ घालून स्कूलवरून घरी नेऊन चेंज करून आली होती. सो माझ्या इथे 2 ब्लाउज शिवून होत होते. एक ब्लाउज ऑलरेडी झालं होतं आणि दुसरं जे ब्लाउज आहे ते फिटिंगला आलं होतं. मी सुद्धा मध्ये-मध्ये 5 मिनिटं ब्रेक घेत होती कारण मला सुद्धा कंटाळा होता सकाळपासून कटिंग आणि फिटिंग करून. सो हे ब्लाऊज आता फिटिंग करतीये. तोपर्यंत भावनाचे हेमिंगचे ब्लाउज 2 साठेपर्यंत जे 2 माझे कटिंग लास्टला केलेले ब्लाउज होते, ते तिला जोड म्हटलं होतं. ते तिने जोडून दिले, की माझं थोडंसं 10-15 मिनिटाचं काम आहे ते उरकतं. म्हणजे मला सुद्धा तितका रिलीफ मिळतो आणि बाकीची कामंसुद्धा पटापटा होतात. हातातल्या ब्लाऊजचं फिटिंग टाकल्यानंतर मग मी बाकीचे 2 ब्लॅक कलरची ब्लाऊज आहेत, ती शिवायची आहेत. अजून एक रेड कलरचा ब्लाऊज आहे ब्रॉकेटचं, ते सुद्धा शिवायचं आहे. म्हणजे टोटल 5 मध्ये 2 ब्लाऊज माझे अ, होत होते म्हणजे शिवून झालेच होते ऑलरेडी. इथे बघा पाठीमागे ठेवलं होतं आणि हे तिसरं ब्लाऊज आहे ब्रॉकेट मरून कलरचं. हे सुद्धा मला शिवायचं होतं. त्यानंतर अजून 2 ब्लॅक कलरचे ब्लाऊज आहेत. ते त्यातलं पहिलं ब्लाऊज भावनाने जोडायला घेतलं होतं. मध्ये पुन्हा क्लायंट आले होते आणि मला उठणं गरजेचं होतं. जीवावरती येतं अक्षरशः तुम्हाला सांगते घाईमध्ये क्लायंट जर आले तर. पण पर्याय नसतो. आपलं काम आहे. आपण शॉप ओपन करून बसलेलो आहोत. त्यामुळे काउंटरला नवनवीन क्लायंट येत राहतात आणि आपण आपलं काम सांभाळता त्यांनासुद्धा अटेंड करणं तितकंच गरजेचं असतं. सो मी 2 मिनिट त्यांच्याशी बोलते. त्यांना थोडं गुंतवते बोलण्यामध्ये. त्यांची अगदी अगत्याने, आपुलकीने विचारपूस करते. लेकरं सोबत असेल लेकरांशी गप्पा मारते. कारण आपल्याला जर बिझनेस सांभाळायचा असेल तर भाषा शैलीचं सुद्धा आपल्याला स्किल आलं पाहिजे. आपण समोरच्याशी छान बोललो, की ते सुद्धा छान बोलतात. आपुलकी वाटते किंवा आपलेपणा वाटतो. त्यामुळे हक्काने ते आपल्याकडे येतात. छोट्या बेबीचं हे धोतर होतं. त्यांना इलास्टिक घालून हवं होतं आणि हा त्यांनी 5 एक्सेल ड्रेस घेतला होता. ॲक्चुअली त्यांना लागतो ट्रिपल एक्सेल पण त्यांनी 5 एक्सेल ड्रेस घेतला होता. हे बेंगलोरचे क्लायंट आहेत आणि त्यांना लग्न झाल्यापासून ते आपल्याकडेच आहेत. त्यांना आता 2 लेकरं आहेत. सो जवळ-जवळ 10-12 वर्ष ते आपल्याकडेच आहेत. त्यांचं आता मला करून देणं गरजेचं होतं. हा ड्रेसचं अल्ट्रेशन सलवारसुद्धा खूप मोठा होता. प्लाझो पॅन्ट होती आणि टॉप होता तो 5 एक्सेलमध्ये होता. तो बघूनच मला अक्षरशः टेन्शन आलं होतं. आतून येत होतं, "अगं सरिता नाही म्हण, नाही म्हण." पण करणार काय? क्लायंट आपलंच होतं. त्याच्यामुळे ते कुठे जाणार? अपेक्षेने आपल्याकडे आलेले असतात. मग त्यांचं मेजरमेंट घेतलं. त्यांना ते सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांना कन्विन्स केलं, की कसं काय करावं लागणार आहे ते. कारण नुसतं फिटिंग करून जमणार नव्हतं. त्यांचा टॉप पूर्ण सीटच्या भागापर्यंत लूज होता. कारण 5 एक्सेल आणि ट्रिपल एक्सेलमध्ये खूप फरक आहे 2 साइजचा. तर त्यांना ते कन्विन्स करून पूर्ण टॉप उकलून त्याला म्हणजे उसवून पुन्हा त्याला फिटिंग करायचं होतं. ते त्यांच्याकडून करून घेतलं आणि पुन्हा बॅक टू वर्क मी आलेले आहे. आता हा ब्लाऊज शिवून झाला, की माझा जीव थोडा-थोडा भांड्यात पडेल. म्हणजे अजून 2 ब्लाऊज राहिलेले आहेत ते मला उरकणं गरजेचं आहे. आजचा रूटीन किंवा आजचा शेड्यूल पूर्ण तारेवरची कसरत होती. अजिबात ब्रेक घ्यायला वेळ मिळाला नव्हता किंवा अजिबात आराम झाला नव्हता. इकडे-तिकडे गप्पा-गोष्टी होता हाताचा स्पीडसुद्धा तितकाच चालू होता, की कधी एवढं हे इतकं काम आहे, हे उरकतंय आणि कधी अगदी आपल्या हाताला आराम मिळतोय. कारण क्लायंट समोर येईल ह्याची हुरहुर असते. कारण दरवेळेला किती जरी ठरवलं अगोदर कामं करून ठेवायची तरीसुद्धा होत नाही. अधून सगळी मिक्स कामं होतात, मिक्स ऑर्डर असतात. त्यामुळे शेड्यूल कितीही तुम्ही टाईट ठेवा, ते बऱ्याच वेळेला विस्कळतं. आता हे ब्लाउज होता टेन्शन आहे ते उद्याच्या ब्लाउजांचं. कारण उद्या आहे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टची जी ऑर्डर आहे ती मला उद्या कंप्लीट करायची होती. 4 ब्लाउज 15 ऑगस्टसाठी आले होते. ते मला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत द्यायचे होते. त्यातल्याच एक क्लायंट आहे, त्या टीचर आहे. त्या तरी 3 वाजता स्कूल सुटलं की घरी जातात 3-3:30ला. तर फार त्यांचं काही इकडे-तिकडे काम असेल तर 4 वाजेपर्यंत माझ्याकडे येतात. त्यामुळे मला ते 4 वाजेपर्यंत कंप्लीट करणं होतं. मध्येच लाईट जात होती अधूनमधून त्यामुळे ते टेन्शनाने वाढत होतं. लाईट आलीच नाही तर काम होणार कसं? तर देवाची कृपा लाईटसुद्धा जास्त वेळ गेली नाही. जेवढ्या वेळ गेली तेवढ्या वेळ लगेच आली. हा छोटू आहे आमचा तो थोडासा कंटाळा आहे कारण त्याने 1 तास, दीड तास थांबायचं म्हणून मम्मासोबत आला होता. पण आता आम्हाला बराच वेळ लागत होता. जवळ त्याला 2 तास झाले होते येऊन आणि अजून तासभर लागणार होता. अशी कंडिशन असताना तो मात्र कंटाळा होता. वर चढ, खाली उतर, हा ड्रॉवर खोल, तो ड्रॉवर खोल, मोबाईल घे, हे त्याचं आपलं चालू होतं. आता भावनाला सुद्धा खूप आज हेक्टिक झालं होतं ब्लाउजांनी.
त्यामुळे मी एक शेवटचा ब्लाऊज राहिला होता तो हातशिलाईला घेतला. कारण भावनाला काल मी 4 ब्लाउज दिले होते रात्रीचे हातशिलाई करायला आणि ते तिने आज सकाळीच मुलं शाळेत गेल्यानंतर करायला घेतले होते. ते 4 ब्लाउज हातशिलाई करून घेऊन येऊन पुन्हा आज शॉपवरती तिला 7 ब्लाउज होते. सो त्यातला एक ब्लाऊज मी घेतला शेवटचा कारण तिला बराच वेळ होता. तिचं बाळसुद्धा कंटाळलं होतं. म्हणून म्हटलं चला मी सुद्धा याला हुक आणि हातशिलाई करून घेते. म्हणजे तिला पण थोडंसं आराम मिळेल आणि माझंही काम होईल. कारण क्लायंट कधीही येईल ही हुरहूर आता लागून राहिली होती जीवाला, की समोर गाडी येऊन थांबली की पटकन लक्ष द्यायचं की क्लायंटची गाडी आली का म्हणून. कारण त्यांना जायचं होतं गावी. तशा त्या खूप ॲडजस्ट करणाऱ्या आहेत. पण कसं आहे एखाद्याला खरंच कुठेतरी जायचं असेल, त्यांचा काही प्लॅन असेल, तर आपल्यामुळे त्यांचा खोळंबा होऊ नये आणि त्यांचा प्लॅन पुढे ढकलायला लावू नये, हीच काळजी घ्यावी लागते. कारण आपण शब्द दिलेला असतो, की या टायमिंगमध्ये कंप्लीट करून देईल आणि त्यात त्यांनीही आपल्याला तितका वेळ दिलेला असतो. सो आपण आपलं काम केलेल्या प्रॉमिसप्रमाणे करून देणं खूप गरजेचं असतं. आता इथे ब्लाउज माझी सगळी तयार झालेली आहेत. ओव्हरलॉकसुद्धा मी करून घेतले होते. जे ब्लाउज हातशिलाई झाले त्यांची सगळी ओव्हरलॉक इथे करून घेतलेली आहे. व्यवस्थित त्यांना सेट करून मी ब्लाउजांना इथे आता एकावरती एक काढून ठेवते. म्हणजे ऑर्डर देताना क्लायंट आल्यानंतर आपली धावपळ नको आणि आता बराच वेळ झाला होता. जवळपास 8 वाजायला आले होते. छोटंसं आमचं बाळ आहे ते पण कंटाळा होता बघा त्याचा मूड कसा इकडे-तिकडे स्विंग होत होता. कधी मशीन, कधी मोबाईल, कधी इकडे, कधी तिकडे तो बघा कंटाळलाय. त्याच्यामुळे "चल ना आई, चल ना आई" चाललं होतं. त्याला चॉकलेट दे, कुठं खाऊ दे असं आमचं चाललं होतं. आणि त्यानंतर सगळे ब्लाउज एकदाचे झाले. भावनाच्या पण हातामध्ये शेवटचं जे ब्लाउज होतं ते ती करत होती. माझं ऑलरेडी ब्लाउज झालं होतं. कारण थोडीशी तिची अजून स्पीड कमी आहे. हळू वाढेल पहिल्यापेक्षा आता बरीच ती स्पीड वाढलेली आहे. आणि मला या कामाची सवय असल्यामुळे माझं ब्लाऊज पटकन झालं. प्रॅक्टिसमुळे होतंच ते तुमचंही होईल. हे 15 ऑगस्टचं ब्लाऊज आहे जे कटिंग करून ठेवलं होतं व्हाईट कलरचं जे आता मी तुम्हाला दाखवलं ते. ते मला उद्या येऊन बाकीचे 3 ब्लाउज कटिंग करायचे आहेत. त्यातलं एक रेड कलरचं कॉलरचं ब्लाऊज आहे, एक व्हाईट कलरचं प्लेन ब्लाऊज आहे आणि 2 नॉर्मली ब्लाऊज आहेत अस्तरचे. ते मला शिवायचे होते. आता हे ब्लाऊज व्यवस्थित करते आणि या अगोदर जे ब्लाऊज हातशिलाई करून रेडी ठेवले होते, हँगरला लावून भावनाने ते सुद्धा मला काढून घ्यायचे होते. कारण एकत्र सगळे ब्लाऊज असले की मापाचा ब्लाऊज सहित एकत्र ब्लाऊज असले की पटकन देता येतात. कारण कधी-कधी समोरचं सुद्धा घाईत असतं. त्यावेळेला आपला सुद्धा 5-10 मिनिटं इकडे-तिकडे वेळ जायला नको. त्यांचा वेळ आपण घ्यायला नको. त्यासाठी सगळे ब्लाऊज एकत्र लावून ठेवते व्यवस्थित. आणि आता ही ब्लाऊज झाली म्हणजे तुम्हाला वाटत असेल ना, की किती मोठं काम झालं. खरंच किती मोठं काम झालं असं मलाही वाटतं. आजच्या कामाचं समाधान एवढंच आहे की हे कंप्लीट झालं आणि देवाचे आभार यासाठी, की अजूनपर्यंत क्लायंट काही आमचं आलेलं नाही. हे मापाचं ब्लाऊज आहे क्लायंटच्या. तर हे सगळं झाल्यानंतर आता त्या येतील. कारण मध्ये-मध्ये त्यांनी फोनही केलेलं नाही. त्यांनी येऊ काही विचारलेलं नाही. कदाचित ते विसरले की काय असंही होऊ शकतं. पण त्या जर विसरल्या असतील तर माझी मात्र नक्कीच आरामात झाले असते ऐनवेळी त्यासमोर उभं राहिलं असतं तर. आणि आता हे ब्लाऊज आहेत, त्या ब्लाउजांच्या साड्या आहेत त्यासुद्धा आरतीने तयार करून मागे हँगरला लावलेल्या आहेत. सध्या फॉल पिकोचं कामसुद्धा आरती मॅडमच आमची करत आहे. कारण आमच्या जोशी वहिनी आहेत, त्यांच्या लेकीला बेबी झाल्यामुळे त्या रजेवरती आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडे कारागीर बरेच कमी आहेत आणि हे सगळं आम्हाला ॲट अ टाईम हँडल करावं लागतं. खूप तारेवरची कसरत होते, खूप गोंधळ होतं, दमछाकही होते. पण पर्याय नाही. बिझनेस म्हटलं की हे सगळं आलं आणि तुम्हाला जर हा बिझनेस घालायचा असेल, सुरुवात करायची असेल, तर ही सगळी तयारी तुम्हाला सुद्धा ठेवावी लागेल, मनाची आणि स्वतःची सुद्धा. आता भावनाचं जे काही होतं ते लिहायचं होतं. आरती तिचं तिचं लिहून गेली होती. भावनाचं ती म्हणते तोपर्यंत ताई तुम्ही लिहा. तर तिचं मी वहीमध्ये नोट करतीये. तुम्हाला आजचा व्हिडिओ आमच्या शेड्यूलचा, आमच्या रुटीनचा, आमच्या कामाचा कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे सगळ्या ताईंना ह्याच्यातून नक्कीच काही ना काही उपयोगाची माहिती मिळेल किंवा कामाला येईल. शॉपवरचं टार्गेट कंप्लीट झालं होतं. आता टेन्शन होतं ते घरी जायचं. कारण कंटाळा आला होता. आळस तर तुम्ही मला देताना पाहिलंच होतं. आणि घरी जाऊन स्वयंपाक होता. घरचे सुद्धा वाट बघत होते. म्हणूनच म्हणतात की जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा. पुन्हा भेटू. बाय.